नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे साक्षी आणि चैतन्य एकमेकांवरती प्रेम करतात असं सगळ्यांना वाटतं. पण इथे साक्षी फक्त प्रेमाचं नाटक करत असते, तर चैतन्य तिच्यावरती जीवापाड प्रेम करत असतो. इथे साक्षी फक्त चैतन्याचा यूज व्हावा, आपल्याला वात्सल्याश्रम मर्डर केसमधून निर्दोष सिद्ध होऊन बाहेर पडायचं आहे, म्हणून ती त्याच्यावरती फक्त प्रेमाचं नाटक करत असते. पण इथे जीवापाड प्रेम करणारे चैतन्य याला साक्षीचं कारस्थान हे माहितीच नसतं. अर्जुन त्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की साक्षी तुझं यूज करते, ती फक्त तिच्या फायद्यासाठी तुझा वापर करते, ती तुला एक दिवस फसवेल आणि तुझ्या आयुष्यातून निघून जाईल, तेव्हा आत्ताच तू तिच्यापासून दूर हो. तरीसुद्धा चैतन्य त्याचं काही ऐकत नाही. पण आता चैतन्याच्या समोर साक्षीचा खूप मोठा सत्याचा उलगडा होणार आहे. ते म्हणजे असं, इथे आता चैतन्याच्या समोर साक्षी ही खूपच मोठी फ्रॉड मुलगी आहे. तिने अनेक मुलांना फसवलेलं आहे. तिच्यामुळे एका मुलाने जीव दिला ही गोष्ट आता समोर येणार आहे. आणि तो जीव देणारा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो कुणाल आहे. तर इथे साक्षी कुणालची गर्लफ्रेंड आहे. या सत्याचा उलगडा आता रियुनियन पार्टीमध्ये होणार असतो. तर आता तो कसा होणार ते आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे चैतन्य आपल्याबरोबर साक्षीला आता रियुनियन पार्टीमध्ये घेऊन जातो. तो म्हणतो, मी तिथे गेल्यानंतर सगळ्यांबरोबर तुझी ओळख करून देणार आहे की तू माझी होणारी बायको आहेस. तुला बघितल्यानंतर सगळेजण खूप जास्त जेलेस होतील असं आता चैतन्य म्हणत असतो. तेव्हा इकडे साक्षी खूप जास्त घाबरलेली असते, कारण चैतन्याचे ते सगळे फ्रेंड्स असतात ते साक्षीला माहिती असतात. कारण चैतन्याचा मित्र अर्जुनचा मित्र कुणालसुद्धा असतो आणि कुणाल हा साक्षीचा बॉयफ्रेंड असतो. आणि कुणालने स्वतःला संपवलेलं असतं साक्षीसाठी, कारण साक्षी म्हणालेली असते की तुझ्यासारख्या गरीब माणसाबरोबर लग्न करण्यापेक्षा मी एकटी राहीन. तुझ्यासारख्या भिकाऱ्याबरोबर लग्न करून मला माझं आयुष्य उद्ध्वस्त करून घ्यायचं नाही आहे. आणि असं म्हणून साक्षीने त्याला सोडलेलं असतं. तो धक्का कुणाल पचवत नाही आणि तो स्वतःला संपवून टाकतो. आणि हे सगळ्यांना माहिती असतं, चैतन्याला, अर्जुनलासुद्धा, कारण तो त्यांचा जीवाचा मित्र असतो. पण आता जेव्हा रियुनियन पार्टीमध्ये अर्जुन सायलीला घेऊन येतो, तेव्हा सगळेजण सायलीबरोबर अत्यंत प्रेमाने बोलतात, तिला खूप जास्त रिस्पेक्ट करतात. त्यानंतर तिथे चैतन्य साक्षीला घेऊन येतो, तेव्हा साक्षीबरोबर सगळेजण बोलतात. पण त्यातला एक मित्र असतो जो साक्षीला बघितल्यानंतर त्याला कुणालच्या गर्लफ्रेंडची आठवण येते आणि तो म्हणतो की ह्या मुलीला मी कुठेतरी बघितलेलं आहे, हिचा आणि आमच्या कॉलेजचा काहीतरी संबंध नक्कीच आहे. ही कुणाला तरी भेटायला कॉलेजमध्ये सुद्धा यायची, हिला कुठे बघितलंय आणि हिचा आमच्या कॉलेजची काय संबंध आहे हे हिला जाऊन विचारू का? ही चैतन्याची गर्लफ्रेंड कशी काय असू शकते असा प्रश्न आता सागरला पडलेला असतो. तेव्हा सागर म्हणतो, मी जातो आणि आता साक्षीला विचारतो की तुझा आणि आमच्या कॉलेजचा संबंध कसा. तेव्हा इकडे आता जाऊन सागर तिला विचारतो की साक्षी, तुला एक विचारू का? मी तुला याआधीसुद्धा आमच्या कॉलेजमध्ये बघितलंय, तू यायचीच का तिथे कुणाला तरी भेटायला? तेव्हा साक्षी म्हणते, नाही नाही, मी तुमच्या कॉलेजमध्ये कसं काय येणार, मी तर तिथे शिकलेलीच नाही आहे ना, आणि मी तर पहिल्यांदाच तुमच्या ग्रुपमध्ये आली. तेव्हा इकडे सागर म्हणत असतो, पण याआधी मी तुला कुठेतरी बघितलेलं आहे. तेव्हा इथे त्याला आता संशय आलेला असतो आणि तो आता अर्जुनला जाऊन म्हणतो की अर्जुन यार, चैतन्याची जी गर्लफ्रेंड आहे साक्षी शिखरे, हिला मी कुठेतरी बघितलं असं मला वाटतंय, तिचा आपल्या कॉलेजबरोबर काहीतरी संबंध आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुला असं का वाटतंय? तेव्हा सागर म्हणत असतो की तुला आठवतंय का कुणालची गर्लफ्रेंड होती, तिचं नावसुद्धा साक्षीच होतं, तुम्ही बघितली होती का कुणालची गर्लफ्रेंड? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, ज्या दिवशी कुणाल आम्हाला भेटवायला घेऊन जाणार होता त्याच्या गर्लफ्रेंडला, त्या दिवशी त्यांचा ब्रेकअप झाला होता, त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती. तेव्हा इकडे सागर म्हणतो, हां, अगदी बरोबर बोललास तू, पण मी एकदा दोनदा ह्या मुलीला कुणालबरोबर बघितलं होतं. म्हणजे जी साक्षी तुम्ही बोलताय ना, जी चैतन्याची गर्लफ्रेंड आहे, ती कुणालची गर्लफ्रेंड होती आणि त्याच मुलीने कुणाला धोका दिला होता आणि त्याने स्वतःचं जीवन हे संपवलं होतं. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की हे सगळं तू आता चैतन्याला सुद्धा सांग. तेव्हा सागर चैतन्याला सुद्धा हे सगळं सांगतो की तुझी जी गर्लफ्रेंड आहे ना, ती आपल्या कुणालची सुद्धा गर्लफ्रेंड होती. तुला आठवतंय, कुणालच्या गर्लफ्रेंडचं नाव साक्षी होतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे ती एकटीच साक्षी आहे का? कितीतरी साक्षी आहेत आणि या जगामध्ये 7 माणसं एकसारखी दिसतात, त्याच्यामुळे तिच्यासारखी दिसणारी ती साक्षी असेल म्हणून ती ही साक्षी कशी काय होईल? तेव्हा सागर म्हणतो, तुझा माझ्या बोलण्यावरती विश्वास नसेल, पण मी खरं सांगतोय, मी बघितली होती कुणालची गर्लफ्रेंड एकदा दोनदा, तुम्ही बघितली नव्हती, पण ती साक्षीच होती आणि तिच्यामुळेच कुणाल आपल्याला सोडून निघून गेलाय, नाहीतर तो सुद्धा आपल्याबरोबर आता रियुनियन पार्टीसाठी असता. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी त्याला किती वेळा सांगण्याचा हे प्रयत्न केला आहे, पण त्याच्या डोळ्यावरती तिच्या प्रेमाची अशी काही पट्टी आता
आता बांधलेली आहे की त्याला कुणाचं काही कळतच नाही आहे. आपण त्याचे सख्खे जे मित्र आहोत ना ते त्याच्यासाठी आता वैरी झालेले आहेत. तेव्हा इकडे आता अर्जुन आणि सागर चैतन्याच्या समोर साक्षीचं सत्य आणतात. पण चैतन्य साक्षीसाठी आता त्यांच्याबरोबरच वाद घालायला सुरुवात करतो. तो म्हणतो नाही नाही, ही माझी साक्षी आहे आणि तिचं कुणावरच आधी प्रेम नव्हतं, तिचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुझ्या डोळ्यावरची ही प्रेमाची पट्टी जरा बाजूला काढून ठेवलीस ना तर तुला सगळं काही व्यवस्थित दिसेल. ही साक्षी शिखरे तुला जेवढी सरळ वाटते ना तेवढी सरळ ती नाही आहे आणि तिचा खरा चेहरा जेव्हा तुझ्या डोळ्यासमोर येईल ना तेव्हा कदाचित जास्त उशीर व्हायला नको आहे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा आत्ता जरा डोळे उघडून तिच्याकडे बघ. प्रेम असणं ही चांगली गोष्ट आहे पण आंधळं प्रेम असणं ही तेवढीच वाईट गोष्ट आहे, हे सुद्धा तू लक्षात ठेव. तेव्हा सागर म्हणतो अगदी बरोबर बोलतोय अर्जुन. चैतन्य प्लीज माझ्या बोलण्यावरती तू विश्वास ठेव आणि राग मानू नकोस. पण ही तीच साक्षी आहे असं मला तरी वाटतंय. साक्षी शिखरे मला नावसुद्धा लक्षात आहे आणि याच मुलीने कुणालला धोका दिला होता आणि कुणालला ते सहन झालं नाही आणि त्याने स्वतःचं जीवन संपवलं. तेव्हा अर्जुन म्हणतो की कुणाल मला सोडून गेला पण चैतन्याची मला खूप जास्त काळजी वाटते. चैतन्याबरोबर जर असं काही झालं तर मी हा धक्का कधीच सहन करू शकणार नाही आहे. तरी ते चैतन्याला आता सागरच्या आणि अर्जुनच्या बोलण्याचा राग आलेला असतो पण तो आता त्या गोष्टीचा विचार करत असतो. साक्षी ही खरंच कुणालची गर्लफ्रेंड आहे का असा तो आता विचार करत असतो. तेव्हा बोलता बोलता आता इथे चैतन्य साक्षीला विचारतो की तू कधी आमच्या कॉलेजमध्ये आली होतीस का. तेव्हा साक्षी खूपच जास्त घाबरते आणि तिचे एक्सप्रेशनच चेंज होतात. ती म्हणते का तुला असं का वाटतंय, तुझा मित्रसुद्धा मला विचारत होता पण मी तुमच्या कॉलेजला काय येईन ना, मी त्या कॉलेजमध्ये तर शिकलेली सुद्धा नाही आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो हो पण कधीतरी अशीच आली असशील ना. तेव्हा साक्षी म्हणते नाही मी नव्हते आले. तरी ते साक्षीने आता त्या कबटमध्ये कुणालचे आणि तिचे जे फोटो लपून ठेवलेले असतात ते आता चैतन्याच्या हाती लागतात. तेव्हा चैतन्य कुणालचे आणि साक्षीचे जुने फोटो बघतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की सागर जे काही बोलत होता ते सगळं बरोबर होतं. म्हणजे साक्षीच कुणालची गर्लफ्रेंड आहे आणि साक्षीनेच कुणालचा खून केलेला आहे. कारण जेव्हा ती त्याला सोडून गेली तो धक्का कुणाल सहन करू शकला नाही आणि त्याने स्वतःचं जीवन संपवलं. म्हणजे साक्षीनेच त्याचा खून केलेला आहे. तर आता साक्षी नागराज बरोबर इन्व्हेस्टरला भेटायला गेलेली असते. तेव्हा इथे चैतन्य त्या कबटमधून त्या ड्रॉवरमधून कुणालचे आणि साक्षीचे जे काही फोटोज असतात ते मिळवतो आणि लगेचच अर्जुनला तातडीने भेटायला जातो आणि अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन मला माफ कर, तू जे काही सांगत होता, सागर जे काही सांगत होता ते सगळं खरं आहे. साक्षीने मला फसवलंय. साक्षी कुणालची गर्लफ्रेंड आहे. हे बघ त्या दोघांचे फोटो, आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा ती आली होती. मला हे कळलं कसं नाही यार, मला ती फसवत होती आणि मी फसत गेलो. तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य बरं झालं पण तरी लवकर तुझे डोळे उघडले, नाहीतर तिने तुझं सुद्धा आयुष्य कुणालसारखं लवकरच संपवलं असतं. तेव्हा तिथे सायलीसुद्धा आलेली असते आणि तीसुद्धा चैतन्य आणि अर्जुनचं बोलणं ऐकते. तेव्हा सायली म्हणते चैतन्य सर, अर्जुन सर तुम्हाला तेच सांगण्याचा सतत प्रयत्न करत होते. तेव्हा चैतन्य हात जोडून अर्जुनची माफी मागतो आणि म्हणतो त्या मुलीसाठी मी माझ्या जवळच्या मित्राला दुखावलं, तुझ्यावरती मी हातसुद्धा उगारला, अर्जुन मला माफ कर. पण आता माझे डोळे उघडलेत. मुलीचा खोटारडेपणा माझ्या लक्षातच आलं नाही पण आता मला सगळं काही अगदी स्वच्छ दिसतंय. वात्सल्याश्रम मर्डर केसमधून बाहेर पडण्यासाठी तिने तुला आणि मला तोडलं, माझ्यावरती प्रेमाचं नाटक केलं आणि मला या केसपासून तिने दूर केलेलं आहे. पण आता सगळं काही माझ्या लक्षात आले. आता मी तिला सोडणार नाही, आता मी तिला चांगलाच धडा शिकवणार. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चैतन्य पॅनिक होऊ नकोस, आपल्याला जे काही करायचं आहे ते सगळं विचारपूर्वक करायचं आहे. तू तिच्यावरती असंच प्रेमाचं नाटक चालू ठेव आणि तिचं सत्य आता बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. तिच्या घरामध्ये राहून तिच्यावरती प्रेमाचं नाटक कर आणि तिचा डाव तिच्यावरच उलटा फिरवायचा. आता आपण दोघं जण एकत्र आलो हे तिला कळता कामा नये. तिच्या विरोधामध्ये आता पुरावे मिळवण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुझ्या फिलिंग्स तिने हर्ट केल्या, तुला फसवण्याचा तिने जो प्रयत्न केला आहे त्याची शिक्षासुद्धा तिला मिळेलच. त्याच पद्धतीने कुणालचा सुद्धा तिने जीव घेतलेला आहे. तिने मर्डर केला आपल्या कुणालचा, खोट्या प्रेमामध्ये फसवून त्याचा यूज करून त्याला सोडून दिलेला आहे आणि आपला कुणाल आपल्यापासून दूर झाला. आणि त्याचबरोबर वात्सल्य आश्रम मर्डर केस, तिने विलासचा खून केला हे मी कोर्टामध्ये सिद्ध तर करेनच आणि मधुभाऊंना निर्दोष सिद्धसुद्धा करेन. अशा पद्धतीने आपण दोघंजणं मिळून आता साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची असं अर्जुन चैतन्याला म्हणतो.